नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल बऱ्याच भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि धुवाधार व गारपीटसह पाऊस हा पडलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, काल सांगितलेल्या अंदाजानुसार अनेक भागामध्ये पाऊस हा जोरदार स्वरूपाचा पडला। आता पेरणीचा हंगाम जवळ आलेला शेतकरी मित्रांनो, तर बघूया आता कोणत्या भागामध्ये कसा स्वरूपाचा पाऊस राहील व आज दिवसभर दुपारनंतर ढगाळ वातावरण कोणत्या भागात नक्की पाऊस पडेल। तर नांदेड या भागामध्ये चांगलेच वातावरण तयार झालेले आहे। तर लातूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार गारपीटसह पाऊस पडेल व वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे। त्यानंतर सोलापूर ते वैजापूर या भागात देखील चांगला जोरदार असा पाऊस राहणार आहे। त्यानंतर इकडे बघितलं असता सांगली, सातारी, अडकूज, पुणे जिल्हा, रत्नागिरी, सांगली या भागामध्ये ढगांच्या कडकडाटासह विजांच्या कडकडाटासह पाऊस हा जोरदार हजेरी लावणार आहे। त्यानंतर रत्नागिरी या भागात देखील चांगला मोठा पाऊस हा पडू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सातारा या भागामध्ये देखील चांगला पाऊस पडू शकतो पेरणी योग्य। आणि इकडे शेतकरी मित्रांनो, अहमदनगर, नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिककडे कमी आहे, पण अहमदनगर ते मालेगाव या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो। आणि इकडे कुठं जळगाव, शेगाव, अमरावती, वाशिम या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसभर। आणि त्यानंतर अमरावती, नागपूर, चंद्रपूर या भागात देखील सकाळपासूनच दिवसभर ढगाळ वातावरण राहील। आणि मित्रांनो, इकडे यवतमाळ, वर्धा, पांढरकवडा या भागामध्ये विजांच्या कारंजा या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हा पडणार आहे। गडचिरोली, देसाईगंज, चंद्रपूर, कापसी या भागात देखील चांगलाच पावसाचा जोर हा कायम दिसून राहिला आहे। भंडारा, गोंदिया या भागात देखील वासेरी, घोटी या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पावसाची अधिक शक्यता फक्त लातूर, पुणे, अडकूज, सोलापूर, वैजापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव या भागामध्येच पावसाची ही शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।